नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण राजन आता कामिनी त्याचबरोबर अनिका आणि रागिनीला एक शिक्षा देणार आहे. कारण त्यांनी जे काय कांड केलेलं आहे त्यामुळं त्यांना घराच्या बाहेर काढलं जात असतं. परंतु त्या मात्र ऐकायला तयार नसतात, हातापाया पडू लागतात. तेव्हा राजन म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही आता एक शिक्षा आहे ती घ्यायची आहे, ती म्हणजेच कमळीचं पाद्यपूजन करायचं. आता मात्र खूप मोठा राडा होणार असतो आणि कमळीच्या पाद्यपूजनाच्या दिवशी तिथं एंट्री होणार आहे, ती म्हणजे सरूची. आता सरूला घरी गेल्या गेल्या समजलेलं आहे की अन्नपूर्णाजींची मोठी नात आलेली आहे आणि तेव्हा सरूने ऋषीला सत्य सांगितले आणि सरू ही महाजनांच्या घरी आलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कामिनीने एक डाव आखलेला असतो आणि त्यानुसार कामिनी एक कांड करते. कामिनी अन्नपूर्णा झोपलेली असते, तिथं जाते आणि कामिनी ही अन्नपूर्णाजीचा गळा दाबायला सुरुवात करते. त्याचवेळी कमळीला मात्र खूप राग आलेला असतो. कमळी धावत असते ते येते आणि पाहते तर काय, तेव्हा तिला धक्का बसतो. कारण ही कामिनी अन्नपूर्णाजीच्या जीवावर उठलेली असते. कमळी मात्र घारीसारखी नजर ठेवून बसलेली असते. कोण काय करतंय, कोणाचं काय चाललंय, ह्या दोघीजणी काय करू शकतात हे कमळीला चांगलंच माहिती असतं. कमळी म्हणते, आजपर्यंत तुम्ही माझ्या बाबतीत वागला ते वागला, पण माझ्या आजी आणि आजोबांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत कमळीने तिला खेचत बाहेर आणलेलं असतं आणि तिला फरफटत ओढत बाहेर घेऊन आलेली असते. कारण कमळीला तिने ओढत बाहेर नेलं होतं तरीही कमळी शांत झालेली होती. पण आता मात्र हे जर सगळं आजी आजोबांच्या बाबतीत घडत असेल तर मी सहन करणार नाही, असं कमळीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि कमळीने दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते. मग देवी आईच्या समोर तिला आणून तिथं फेकलेलं असतं. त्याचवेळी राजन त्याचबरोबर सगळेजण तिथं गोळा होतात. कामिनी मात्र आरडाओरडा करत असते. कमळीनं तिच्या मुसक्या आवळायला सुरुवात केलेली असते. तिला दाखवून दिलेलं असतं की हे सगळं काय झालंय. आता मात्र इकडे अनिकाचा वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. कामिनीला तिथेही केलेलं असतं. तोपर्यंत कानावरती आवाज येतो आणि अनिकाने इकडे आशाताई आहेत त्यांच्या बाबतीत चुकीची गोष्ट केलेली असते. ग्लास काचेचा फुटलेला असतो आणि अनिका आशाताईंना ओरडत असते, त्यांना म्हणत असते की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते मात्र पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आत्ता तुम्हीच या काचेवरती हात ठेवायचा आहे आणि त्यांच्या हातावरती इथे अनिकाने पाय ठेवलेला असतो. बिचाऱ्या आशाताईंना त्रास होत असतो आणि अनिका त्यांच्यासोबत चुकीचं वागत असते. कमळीला मात्र खूप राग येतो. कमळी तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय का तुझं, कळत नाही का तुला, असं म्हणत कमळी तिला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुझी मोठी बहीण आहे, मी काय करू शकते ना याचा विचारही तू करू शकत नाही, असं म्हणत कमळीने अनिकाचा हात पकडलेला असतो आणि तिला फरफटत घेऊन चाललेली असते. त्याचवेळी ऋषी त्याचबरोबर तिथे सगळेजण आलेले असतात. आता कामिनीची वाट लागलेली असते. आता मात्र कमळी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, आता यापुढे एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही, कारण तू जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे, असं कमळी अनिकाला सांगत असते. तिलाही खेचत बाहेर नेलेलं असतं. आशाताईंनाही आणलेलं असतं. त्यांच्या हाताला लागलेलं असतं. त्यांच्या हाताला कमळी म्हणते की मलमपट्टी करते आणि कमळी स्वतःच्या हाताने आशाताईंच्या हाताला मलमपट्टी करून देत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कमळीला खरं तर खूप राग आलेला असतो. हे सगळं जे काही यांचं वागणं चाललेलं असतं यामुळं कमळी चिडलेली असते. कमळीला माहिती असतं की कोणी काय काय कांड केलेलं आहे, कोणाचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी कमळीला माहिती असतात. आता मात्र राजन म्हणतो की काय झालं कमळी, तेव्हा ती सांगू लागते की हे बघा आशाताई, तुम्ही सांगणार आहे का, असं म्हणत कमळी आशाताईंना बोलत असते. तेव्हा मात्र आशाताई म्हणत असतात की हो सांगते मी, असं म्हणत आशाताई आता सांगायला सुरुवात करतात. इकडे कामिनी मात्र खाली पडलेली असते. कमळी तिथं म्हणत असते की पुन्हा जर माझ्या आजीच्या वाटेला जायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं आता कमळीने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता कमळी म्हणत असते की बाद झालं, आत्ताच्या आत्ता बाबा या दोघींनाही घराच्या बाहेर काढायचं आहे, कारण या घरात राहून त्या सगळ्यांच्या जीवाला धोका देत आहेत. ही कडू आजी तर अन्नपूर्णाजी आणि त्याचबरोबर आजोबा यांच्या जीवावर उठलेली आहे, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे.
तेव्हा मात्र इकडे राजन म्हणतो की चालेल, काढ आत्ताच्या आत्ता यांना घराच्या बाहेर काढ. त्या सगळ्याजणी हातापाया पडू लागतात. रागिनी म्हणत असते की राजन प्लीज असं नको करू, प्लीज यांच्या बाबतीत असं नको करू, असं ती सांगू लागते. तेव्हा कमळी म्हणत असते की चला तिघींनी पण सामान उचलायचं, आपला बोजा बिस्तारा गुंडाळायचा आणि निघायचं, नाही तर एकेकाची पालखी काढेल, असं कमळी बोलत असते. म्हणजे एकेकाचा जीव घेईल अशा भाषेमध्ये कमळीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र राजन म्हणत असतो की निघा, कळतंय ना तुम्हाला सांगितलेलं. त्या तिघीजणी हातापाया पडू लागतात. तेव्हा मात्र राजन आणि कमळी दोघंही तिथं असतात. मग कमळी म्हणते काय करायचं. राजन म्हणतो की यांना यांच्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे. या तिघींनी मिळून तुझे पाय धुवून पूजा करायची. जर यांना ते जमणार नसेल तर यांनी या घराच्या बाहेर पडायचं आहे, असंही सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता त्या तिघीही म्हणतात की हो. रागिनी म्हणत असते की आई तयार हो, जर हे सगळं केलं नाहीस तर काहीच उपयोग होणार नाही, आपल्याला इथं राहता येणार नाहीये. तेव्हा मात्र कामिनी म्हणते की हो चालेल, राजन खरंच माफ कर, आम्हाला घराच्या बाहेर नको काढूस, कारण आता त्यांचे अकाउंट बंद आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आणि मग राहणार तरी कुठे, रस्त्यावर तरी कसं राहायचं, हा मोठा प्रश्न आलेला असतो. आणि त्यामुळंच त्या तिघीही तयार होतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राजनने सांगितलेलं असतं की उद्याच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तेवढ्यातच राजनला इकडे फोन येतो नयनताराचा. नयनताराला एक गोष्ट कळलेली असते, कारण आता इकडे वाट लागलेली असते, ती म्हणजे सरूची. सरूला एवढं सगळं माहिती होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे नयनतारा म्हणते की राजन आत्ताच्या आत्ता तू घरी ये, कारण सरूला वाईट वाटायला लागलेलं असतं की नक्की कोण फसवते. आता कामिनीने दुसरी मुलगी आणून ठेवली आहे का, कारण यांनी नावही सांगितलेलं नसतं. आणि मग नयनतारा म्हणते काय झालं. ती ऋषीला बोलवते आणि म्हणू लागते की मला खरंच एक गोष्ट सांगायची आहे, मला माझ्या सासूबाईंना फसवलेलं मला नाही चालत आहे, त्यांची एकतर तब्येत बिघडलेली आहे, आता त्या माहीत नाहीये कधी बऱ्या होणार आहेत, काय होणार आहे, पण मला ना त्यांची काळजी वाटते, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे लगेचच नयनतारा म्हणते पण तुम्हाला काळजी वाटण्याचा काय प्रश्न आहे, कारण तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे. तेव्हा ती म्हणू लागते की मी राजनची पहिली बायको. हे ऐकता क्षणी धक्का बसलेला असतो, तो म्हणजे नयनताराला. नयनतारा म्हणते काय काय सांगताय तुम्ही. तेव्हा ती सांगू लागते की हो मीच गौरी. मग ती म्हणते एवढं सगळं आहे मग तरी पण तुम्ही का शांत राहताय, म्हणजे तुम्ही का पुढे येत नाहीये, तुम्हाला का वाटत नाहीये की पुढे येऊन पुढाकार घ्यावा, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्यात, ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढावा, असं तुम्हाला का वाटत नाही. तेव्हा ती म्हणत असते की त्या कामिनीमुळं माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी इतके दिवस शांत राहिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लपवलेल्या आहेत. तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो. आता मात्र इकडे ती म्हणते की नाही, आता जे काय घडलंय ते कळलं पाहिजे, कारण त्यांच्या घरात एक मुलगी येऊन राहते आणि ती मुलगी कोण आहे, काय आहे, हे आपल्याला कळलंच पाहिजे, असं ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणते हो मलाही तुम्ही ते सांगितल्यानंतर कळेल, जर माझी मुलगी ही जिवंत आहे आणि ती दुसरीकडे कुठे राहत असेल तर त्यांच्या घरात राहणारी ती मुलगी कोण आहे हे कळलं पाहिजे, का पुन्हा एकदा त्या कामिनीने फसवलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो, नक्की काय झालंय. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा ती म्हणते की मी राजनला आत्ता बोलवून घेते, खरं काय खोटं काय हे समोर येईल, असंही ती सांगू लागते. मग ती राजनला फोन केलेला असतो. राजन तिथे येतो. ती म्हणते की पुरावा काय आहे तुमच्याकडे. आता त्या क्षणी पुरावा सुद्धा द्यायला इकडे तयार झालेली असते, ती म्हणजे सरू. तिने तिचा आणि राजनचा लग्नाचा जो फोटो आहे तो दाखवलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हा माझ्या आणि राजनच्या लग्नातला फोटो आहे आणि त्याचबरोबर माझी मुलगी कमळी आहे, हे सुद्धा सत्य सांगितलेलं असतं. तोही फोटो दाखवलेला असतो. ऋषी आणि नयनताराला धक्का बसतो, म्हणजे त्या घरात आलेली मुलगी ही दुसरी तिसरी कोणी नाही तर ती कमळीच आहे, हे सत्य समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नयनतारा तिथं आलेली असते. नयनतारा म्हणते की ऋषी राजनला म्हणते की हे बघ, हे आमच्याकडे असलेल्या साधनाताई म्हणजेच तुझी बायको, जिला तू इतके दिवस झाले शोधत आहे. खरं तर मी कधी फोटो पाहिला नव्हता त्यामुळे लक्षात आलं नाहीये, दिवाळीपासून हे आमच्याकडे काम करत आहेत. हे ऐकल्यानंतर राजनला धक्का बसतो. राजन म्हणतो म्हणजे मागच्या वेळेस जे मी तुमच्याकडे जेवण केलं होतं ते गौरीच्या हातचं होतं, कारण मी तेव्हाही तुम्हाला म्हटलं होतं की ही जी टेस्ट आहे ती मी याच्या आधी खाल्लेली असं मला वाटतंय. आता मात्र प्रश्न पडलेला असतो,
म्हणजेच राजनने अगदी बरोबर ओळखलेलं असतं त्याच्या बायकोला, त्याच्या हक्काच्या बायकोला अगदी बरोबर त्याने ओळखलेलं असतं. कारण त्याची बायको ही गौरी आहे आणि गौरीच त्या घरात राहत होती ही गोष्ट राजनला सुद्धा कळलेली असते. आता मात्र राजन म्हणतो की आता तू इथं नाही राहायचं, तुझ्या हक्काच्या घरी यायचं आहे. आणि आज तर ऋषीला तर माहितीच आहे, ऋषी होता तिथे. मी तुम्हाला सांगतोय की पाद्यपूजन आहे कमळीचं आणि तिथे यायचं आहे. आणि मग इकडे राजनला कळलेलं असतं की त्याची मुलगी ही जिवंत आहे आणि ती म्हणजेच कमळी आहे. आज त्यांच्या घरात असलेली ती मुलगी ही दुसरी तिसरी कोणी नसून राजन आणि गौरीची मुलगी आहे हे सत्य समोर आलेलं असतं. इकडे कमळीने वाट लावून टाकलेली असते, त्यामुळं जी अवस्था कमळीची करायची आहे असा विचार करणारी ही जी आहे ती म्हणजेच कामिनी, तिचीच अवस्था वाईट झालेली असते. कारण कमळीने तिच्या पेकाटात जी लात घातलेली असते त्यामुळं मात्र तिची वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. कमळीने दाखवून दिलेलं असतं की कमळी काय करू शकते. आणि इकडे आता कमळी आजी आजोबांची व्यवस्थित काळजी घेत असते, त्यांना काही त्रास होणार नाही ना, या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग दुसऱ्या दिवशी दिवस उगवतो, सगळेजण जमलेले असतात आणि मग राजन हा नयनतारा आणि त्याचबरोबर गौरीला घेऊन तिथे येतो. सगळी तयारी झालेली असते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राजनने आता तिथं आणलेलं असतं. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं गौरीला आलेली पाहून कमळी धावतच जाते आणि म्हणते, आई तू तू कधी आलीस मुंबईला आणि हे सगळं काय आहे आणि तू इथे कशी आलेली आहेस आणि तू यांच्याकडे काय करत होतीस. हे सगळं जेव्हा विचारलं जात असतं तेव्हा मात्र राजन म्हणतो की हो मी सांगतो तुला सगळं. आणि मग इकडे आता तर प्रश्नच पडलेला असतो तो म्हणजे कामिनीला. आणि मग कामिनीला राजन म्हणतो की झाली ना तयारी सगळी, ठरलंय ना आपलं काय करायचं आहे ते, मग चला कामाला लागा लवकरात लवकर, असं म्हणत आता त्यांना सांगत असतो की सगळी तयारी करायची आहे आणि या सगळ्या गोष्टी इथं झाल्या पाहिजेत आत्ताच्या आत्ता. आणि मग त्या क्षणी पाहायला मिळतं ते म्हणजे की आता इकडे त्याने पाद्यपूजनाची तयारी करायला सांगितलेली असते आणि कमळीचे पाय धुवायला सुरुवात होते. कमळीला तिथे एका खुर्चीवर बसवलं जातं, घंगाळ तिथं आणलं जातं आणि त्याच्यामध्ये कमळीचे पाय ठेवलेले असतात आणि या तिघीजणी मिळून कमळीचे पाय धुत असतात आणि त्यानंतर पूजा करतात. आणि त्याचबरोबर सांगितलं जातं की पाया पडायला सांगितलं जातं. तेव्हा मात्र खरंच खूप मोठी गोष्ट घडत असते आणि त्यानंतर कमळी ही आता खुश झालेली आहे. फायनली कमळीची आईसुद्धा तिच्यासोबत आहे, आईसुद्धा परत आलेली आहे. या सगळ्या गोष्टी घडत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.